नमस्कार सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत ग्रीन पार्क मेडबावच्या मैदानावरनं। अर्थात या स्पर्धेचे सर्व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय सन्मानजी शैलेजी लोके मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। रामेश्वर प्रतिष्ठान मेडबावचे अध्यक्ष मेडबाव गावचे प्रथम नागरिक सन्मानजी भाईजी नरे आणि यांच्या ही संकल्पनेतनं ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय। आशिष मेहरुल प्रारंभीचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना दिसतोय। पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीपचा देखणा फटका, चेंडू भिरकावून दिलाय डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर, षटकार। पहिल्या चेंडूवरती समाचार घेतला जातोय। आशिष मेहरुल या उजव्या शैलीचा गोलंदाज एका मोठ्या फटक्याने खातं उघडलं जातंय। सिंधुदुर्गातील मिस्टर 360 डिग्री म्हणून ज्याला ओळखलं जातोय तो विकास कदम यावी ऑन स्ट्राइक एंडवरती। यावी अप्रतिम डिलिव्हरी म्हणावी लागेल, परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही, जशाच तसं उत्तर म्हणावं लागेल। पहिल्या चेंडूवरती मोठा फटका निघाला, मात्र दुसऱ्या चेंडूवरती पलटवार करताना दिसतोय तो गोलंदाज आशिष मेहरुल। व्यावसायिक क्रिकेट मधील एक मोठं नाव अष्टपैलू खेळाडू आशिष राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळी पदल आली ते पाहायला मिळालं, चेंडूचा अंदाज येत नाही विकास कदमला। पहिल्या चेंडूवरती जरी मोठा फटका निघाला त्यानंतर दोन चेंडू आशिष मेहरुलचा बोलबाला पाहायला मिळतोय। अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ नाणेफेक जिंकलाय आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करताना दिसतोय ग्रीन पार्क मेडबावच्या मैदानावरती। यावेळी उजवेष्टीवरती शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अर्थात चेंडूवर फिरक प्राप्त करताना दिसतोय आशिष मेहरुल। चेंडू पडल्यानंतर उजवेष्टीच्या बाहेर वळसा घेताना आपल्याला पाहायला मिळतोय, चकवतोय विकास कदमला। आतापर्यंत चार चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय। नाममात्र 6 धावा धावफलकावर ही डावाची सुरुवात पाहायला मिळत आहे गांगेश्वर क्रीडा मंडळ तळे क्रिकेट संघ। या बेस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पॉइंटच्या डोकेवरनं एकेरी धाव वेगाने पूर्ण केली। दुहेरी धावसंख्येकडे मोर्चा पाहायला मिळतोय विकास कदम आणि त्याच्या साथीला किरण करले। अर्थात 2 धावा पूर्ण होत आहेत दुहेरी धावसंख्येने। गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेरे क्रिकेट संघ धाव फलकावर पोहोचतोय। नाममात्र 8 धावा 5 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय। पॉवर प्लेचं जोखीमयुक्त षटक हाताळलं जातंय आशिष मेहरुल उजव्या शैलीचा गोलंदाज। यावेळी वेगवान चेंडू बनावा लागेल, थोडासा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, यावेळी फसला जातोय, चेंडू निर्धाव गल्ला जातोय आणि पहिल्या चेंडूवरती जरी मोठा फटका निघाला तरी 5 चेंडूंवरती गोलंदाजीची लय सापडताना दिसतंय आशिष मेहरुलला। आणि पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर अवघ्या नाममात्र 8 धावा धावफलकावर प्रथम फलंदाजी करताना गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेरे क्रिकेट संघ। अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ जर पाहिला तर नक्कीच आयात केलेले खेळाडू आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अर्थात ज्याला टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून ओळखलं जात आहे दाजी नाईक या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजीमध्ये बदल होतोय, गोलंदाजीच्या आक्रमणावर वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाकडनं विकी पुजारे या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय। पहिलं षटक एक किफायतीदार माफक गोलंदाजी म्हणावी लागेल आशिष मेहरुल या गोलंदाजाची। अवघ्या नाममात्र 8 धावा खर्च करतोय आणि एक कंजूशी करणारं षटक पाहायला मिळालं ते आशिष मेहरुलचं। गोलंदाजीच्या आक्रमणावर अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण पाहिलं तर कल्पवृक्ष एंडकडनं गोलंदाज यावी विकी पुजारे सज्ज होईल। शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, शॉर्ट स्क्वेअर लेग 38 सर्कलच्या आतमध्ये फ्लाइंग स्लिप एक दिसतोय आणि मिड ऑफ वरती एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय। 38 सर्कलच्या बाहेर विचार केला तर मिड विकेट बाउंड्रीवरती लॉंग ऑन बाउंड्री, त्याचप्रमाणे स्वीपर कव्हर आणि डीप थर्ड मॅन वरती एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय। हे क्षेत्ररक्षणाचे विवरेचन असेल विकी पुजारे याच्या गोलंदाजीवरती। पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट। सलमीची विनीची जोडी एका बाजूला विकास कदम
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिस्टर 360 डिग्री म्हणून ज्याला ओळखलं जात आहे, मैदानाच्या चारही बाजूला फटकेबाजी करण्याची क्षमता असलेला खेळाडू आणि त्याच्या सोबत किरण करले उजव्या शैलीचा फलंदाज. विकी पुजारे डाव्या साइडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने चेंडू टॅप केला जातोय, चेंडू जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये, चेंडूची फेकी होईल, एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धाव संख्येने किरण करले आपलं खातं उघडतोय. तर धावफलक 1 ने पुढे सरकलाय. तो नाममात्र 9 धावा धावफलकावर बिनबाद. सामना 6 षटकांचा भागीदारी रचण्याचा प्रयत्न असेल. क्रिकेट म्हटलं की भागीदारी खूप महत्वाची. ती भागीदारी 2 सलामीवीरांमध्ये किती धावांची होते हे पाहणं औत्सुक्याचं राहील. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेसाठी जोडले गेले आहेत त्या सर्वांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. खोलवा टप्प्याचा चेंडू, यावेळी हलक्यात चेंडू टोलवला जातोय, चेंडू येतोय शॉर्ट फाईन लेगला, शॉर्ट फाईन लेग वरचा क्षेत्ररक्षक वेगाने जातोय दाजी नाईक, चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धावसंख्येने धावसंख्या दुहेरी अंकात पाहायला मिळत आहे. 10 धावा बिनबाद धावफलकावर. सावध आणि संत सुरुवात म्हणावी लागेल गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेरे क्रिकेट संघ. यावेळी विकी पुजारी याचा चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू डाव्या स्टीवर पडल्यानंतर वळसा घेताना दिसतोय. अर्थात हे कसं विकी पुजारीकडे पाहायला मिळतंय, कधी डाव्या बाजूला तर कधी उजव्या बाजूला, कधी स्लोवर वन तर कधी स्ट्रेटर वन. ही गोलंदाजी मधील विविधता विकी पुजारीच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळत आहे. चेंडू निर्धाव गल्ला जातोय. स्ट्राईक एंडला किरण करले उजव्या शैलीचा फलंदाज. यावेळी हलक्यातनी चेंडूला दिशा दिली जाते. चेंडू येतोय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने, एकेरी धाव निघेल आणि एकेरी धाव संख्येने धावफलक पुढे सरकलाय. तो 11 धावा बिनबाद धावफलकावर. पहिल्या चेंडूवरती एक मोठा गगनभेदी फटका रिव्हर्स स्वीपचा विकास कदमचा आणि त्यानंतर मात्र एकेरी दुहेरी धावांवरती पाहायला मिळतोय. गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेरे क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतोय ग्रीन पार्क मिडबाऊच्या मैदानावरती या पहिल्या सामन्यामध्ये. यावेळी शफल होतोय, फटका येतोय शॉर्ट फाईन लेगच्या डोकीवरना डीप फाईन लेग पर्यंत चेंडूचा पाठलाग अपूर्ण ठरताना दिसतोय आणि डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 4-4-4 चौकार. उजव्या यष्टीवरती शफल झाला, खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला डीप फाईन लेगच्या दिशेने खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. तो 4 धावांसाठी. धावसंख्या वेगाने बदलली. याही वेळी शफलवर खेळण्याचा प्रयत्न, दाजी नाईक चेंडूचा पाठलाग करतोय, अखेरच्या क्षणी चेंडूवरती ताबा मिळवण्यात यशस्वी ठरताना दिसतोय आणि दुहेरी धावसंख्येची पावलं ही बघता बघता तिहेरी धावसंख्येकडे वळाली. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल विकास कदम आणि विकास कदमच्या साथीला किरण करले. धावफलक वेगाने बदलला जातोय. बिनबाद 18 धावा धावफलकावरती. प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त. 9च्या धावगतीने 18 हा धावफलक पाहायला मिळतोय. एक समाधानकारक सुरुवात म्हणावी लागेल गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेरे क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित ही भव्य दिव्य डे नाईट ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसरी रजनी आपण अनुभवणार आहोत ग्रीन पार्क मिडबावच्या मैदानावरती. आणि आजच्या रजनीमधील ही पहिली लढत मैदानावरती पाहायला मिळत आहे. अवधूसवट कणकवली विपक्ष गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेरे क्रिकेट संघ. अठरा धावांची भागीदारी किरण करले विकास कदम यांच्या 2 फलंदाजांमधनं पाहायला मिळत आहे. अर्थात यानंतर अजूनही 4 षटकं 24 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि कुठचा फलंदाज जोखीम पत्करेल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. गोलंदाजीमध्ये बदल होईल. यावेळी थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं गोलंदाजीच्या आक्रमणावर कुठचा गोलंदाज लावला जाईल अवधूसवट कणकवली क्रिकेट संघाकडनं. आतापर्यंत 2 षटकं आपण पाहिली. सुरुवातीचं षटक आशिष मेहरूने हाताळलं, अवघ्या 8 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र षटक विकी पुजारीचं आपल्याला पाहायला मिळालं.
नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक नेव्हिल पटेल मॅन फ्रॉम गुजरात सुरत. पहिली 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटांमध्ये पूर्ण करावी लागेल. अर्थात त्यापेक्षा जास्त जर वेळ घेतला तर आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर असलेला खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी तैनात करावा लागेल. यावेळी रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न विकास कदमचा चेंडू यावेळी चकवतोय विकास कदमला. त्यानंतर एकेरी धाव ही पाहायला मिळत आहे. विकास कदम आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय. 19 बिनबाद धाव फलकावर. नेव्हिल पटेल लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करताना दिसतोय. लोअर फुल टच चेंडू ऑन साइडला हात खोलण्याची संधी आणि डीप स्कोर लेग सीमा रेषेच्या बाहेर. चेंडू एक टप्पा घेतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4-4-4 चौकार. किरण कर्ले याच्या बॅटमनना हा चौकार पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस चेंडू होता. अर्थात पूर्णपणे फायदा उठवला जातोय नवीन पटेलच्या गोलंदाजीवरती. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू यावेळी जमिनीचा सारा घेतला जातोय. डीप अलॉंग द कार्पेटचा फटका. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. मिड विकेट बाउंड्रीवरती संरक्षण पाहायला मिळत आहे. चेंडूची फेकी होईल. एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय. 24 बिनबाद धाव फलकावर. तिसरं षटक आपण पाहतोय. नेव्हिल पटेल हा गोलंदाज मॅन फ्रॉम सुरत एवढ्या लांबून आज मात्र प्रतिनिधित्व करतोय औतू स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ. यावेळी विकास कदमसाठी चेंडू डाव्याष्टीवर पडल्यानंतर आतमध्ये वळसा घेताना दिसतोय. चकवतोय विकास कदमला. पवित्रा जरूर बदलला होता. विकास कदमने स्विच हिट करण्याचा प्रयत्नच फसला जातोय. चेंडू चकवतोय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय नेव्हिल पटेलच्या गोलंदाजीवरती. यावेळी उजवेष्टीवरती शपलवून खेळण्याचा प्रयत्न. विकास कदमला गोलंदाजीचा अंदाज येत नाही. अर्थात चेंडू याही वेळी निर्धाव गल्ला जातोय तो गोलंदाज नेव्हिल पटेलच्या गोलंदाजीवरती. वय वर्ष 19. अर्थात क्रिकेटमध्ये वय महत्वाचं नसतं. तुम्ही किती वर्तमान काळामध्ये मेहनत घेता संघर्ष करता याला खूप महत्व असतं क्रिकेटमध्ये. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी उजवेष्टीवरती शपलवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. मिड विकेट बाउंड्रीवरनं फेकेल. अचूक फेकी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळत आहे. एकेरी धाव संख्येने धाव फलक पाहायला मिळतोय. 25 पाव शतक फलकावर लागतंय. 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ. निम्मा षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेहरे क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 25 धावा धाव फलकावर. अजूनही 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ बाकी. या 18 चेंडूंवरती विकास कदमच्या साथीला किरण कर्ले. इथून मात्र गिअर बदलावं लागेल. आक्रमण करावं लागेल. कुठच्या तरी एका फलंदाजाला जोखीम पत्करून साहसी फटके खेळावे लागतील. अर्थात ती जोखीम कुठचा फलंदाज पत्करेल विकास कदम की किरण कर्ले हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ समाप्त. 25 बिनबाद धावफलकावर प्रथम फलंदाजी करतोय गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेहरे क्रिकेट संघ. पंचांचा सिग्नल येतोय. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक म्हणजे 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर हे आपल्याला पाहायला मिळतील क्षेत्ररक्षणासाठी. तीन क्षेत्ररक्षक एक पाहिला तर डीप लॉंग लेग वरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. दुसरा मिड विकेट बाउंड्री वरती. आणि तिसरा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर डीप थर्डमॅन वरती. उर्वरित क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मिड ऑन दिसतोय, मिड ऑफ दिसतोय. त्याचप्रमाणे कव्हर आणि पॉइंट. फ्लाइंग स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आणि गोलंदाजीच्या आक्रमणावर आशिष मेहरुल. या चेंडू हवेमध्ये झेल टिपण्याची नामी संधी.
झेल खाली पॉइंट क्षेत्ररक्षक येतोय आणि जमलेल्या जोडीला सुरुंग लावताना दिसतोय. गोलंदाज आशिष मेहरुल यावेळी मगर मिठीत घेतोय आणि पहिला गडी बाद होतोय गांगेश्वर क्रीडा मंडळाचा विकास कदम. जोडले जातील. नवीन फलंदाज डावकर शैलीचा मॅन फ्रॉम तळे चंद्रा जाधव यावेळी मैदानात पावले टाकताना दिसतोय. संयम त्याचबरोबर आक्रमकता ज्या खेळाडूच्या नसनसात भिनलेली कित्येक सिंधुदुर्ग जिल्ह्यातली मैदानं ज्याने आपल्या फलंदाजीने गाजवली तो चंद्रा जाधव यावेळी नंबर 3 वरती पाहायला मिळतोय. गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेरे क्रिकेट संघाकडनं धावफलक 25. एक गडी बाद आशिष मेहरुल गोलंदाजीच्या आक्रमणावर आणि बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकास कदमला तंबूचा रस्ता दाखवतोय आशिष मेहरुल कल्पवृक्ष एंड कडनं. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अर्थात बॉलर बॅट टू फटका. गोलंदाज आशिष ताबा मिळवतोय चेंडूवरती. धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होताना दिसत आहे. धावसंख्या स्थिरावली 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 25ला 1. प्रथम फलंदाजी करताना गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेरे क्रिकेट संघ ग्रीन पार्क मिडबावच्या मैदानावरती. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी अप्रतिम डिलिव्हरी म्हणावं लागेल. चेंडू पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेर वळसा घेताना दिसतोय. चकवतोय चंद्र जाधवला आणि डावकर शैलीच्या फलंदाजाला रणनीती पाहायला मिळत आहे. आशिष मेहरुलची चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप डिलिव्हरी पाहायला मिळतोय. एकेरी धाव या दरम्यान पूर्ण होताना दिसतंय. पंचांचा इशारा येतोय चेंडू स्क्वेअर असल्याचा. अवांतरच्या स्वरूपात अजून एक धाव मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे या चेंडूवरती 2 धावा. खूपच चेंडू बाहेर होता परिणामी पंच दंडित करताना दिसत आहेत आणि दुहेरी धावसंख्येने 27 एका गड्याच्या मोबदल्यात. आघाडीचे फलंदाज किरण करले आणि किरण करलेला साथ देण्यासाठी चंद्र जाधव हा नॉन स्ट्रायकरवरती फलंदाज असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज प्रतिनिधित्व गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेरे एका व्यावसायिक क्रिकेट संघाविरुद्ध खेळताना संघ पाहायला मिळतोय. आशिष राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी बॅटची किनार घेतोय. चेंडू येतोय फ्लाइंग स्लिप मध्ये. दुसऱ्या प्रयत्नात चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. किरण करलेला एकेरी धाव निघतंय आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय. 28. एक गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेरे क्रिकेट संघ. सामना 6 षटकांचा. समोरील संघ व्यावसायिक क्रिकेट मधील खेळाडू आज औद्योगिक स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करतायत तर दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू डावकर शैलीचा चंद्रा जाधव. चेंडूचा अंदाज मनाशी बांधता येत नाही. अर्थात चेंडू शरीरवेदी पाहायला मिळाला. पायचीचं हलकस अपील मैदानावरती पाहायला मिळालं. गोलंदाज आशिष अपील फेटाळून लावलं जात आहे. चेंडू निर्धाव गल्ला जातोय तो आशिष मेहरुल याच्या गोलंदाजीवरती. किफायतीदार गोलंदाजी.
यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय, यशस्वी झेल म्हणावं लागेल आणि दुसरा गडी बाद होताना दिसतोय. आशिष मेहरुल मगर मिठीत घेताना दिसतोय चंद्रा जाधव या खेळाडूला आणि विकेट नंबर 2 चंद्रा जाधव बॅक टू द पॅव्हलियन. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला जातोय आणि मैदानात प्रदीप रासमची पावलं, मैटक 25 धावांची भागीदारी. त्यानंतर मात्र आघाडीच्या जोडीला सुरुंग लावलाय. आशिष मेहरुलने 2 गडी बाद करतोय आपल्या षटकामध्ये आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर सांघिक धावफलकावर पाहायला मिळतोय 28 2 गडींच्या मोबदल्यात. गोलंदाजीच्या आक्रमणावर गोलंदाज विकी पुजारे मॅन फ्रॉम कोल्हापूर. पाचव्या षटकाचा खेळ पाहायला मिळतोय. अर्थात विकी पुजारी गोलंदाजीच्या आक्रमणावर बाईच्या स्वरूपात एकेरी धाव पाहायला मिळत आहे आणि एकेरी धाव संख्येने धावफलक पुढे सरकलाय 29 2 गडींच्या मोबदल्यात. औदुस्फोट कणकवली क्रिकेट संघाने रोखून धरलंय आतापर्यंत. सुरुवात समाधानकारक, त्यानंतर मात्र आशिष मेहरुल गोलंदाजीमध्ये कंबर कसताना दिसतोय आणि गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेरे क्रिकेट संघाच्या फलंदाजांना रोखून धरलंय ग्रीन पार्क मिडबावच्या मैदानावरती. पाचव्या षटकाचा खेळ पाहायला मिळतोय. विकी पुजारे मॅन फ्रॉम कोल्हापूर, अष्टपैलू खेळाडू, चेंडू दोन्ही बाजूला वळवण्याचा कसब असलेला आणि कित्येक वर्षांचा या मैदानाचा अनुभव असलेला खेळाडू विकी पुजारे आपल्याला पाहायला मिळतोय. गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेरे क्रिकेट संघाकडनं इम्पॅक्ट खेळाडूचा वापर केला गेला प्रदीप रासम. हा मात्र फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि आघाडीचा विनीचा फलंदाज किरण करले नॉन स्ट्रायकिंगवरती. पंचांच्या डाव्या साइडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट आर्म पुल, चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पुढील सामना होतोय रश्मी 11 मिडबाव विपक्ष पेरनेम स्ट्रायकर्स पेडनेम. दोन्ही कर्णधार या आपले प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करा आणि नाणेफेक करून घ्यायचे आहे टॉस की बॉस मध्ये. मोठा फटका पाहायला मिळतोय प्रदीप रासम याच्या बॅटमनना. सांघिक धावफलक 6 ने पुढे सरकलाय 35 2 गडी बाद. यावेळी चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. चेंडू बराच बाहेर वळसा घेताना दिसतोय. पंच दंडित करतायत. अर्थात ज्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये चांदा टू बांधा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ती अतिरिक्त धाव मिळत आहे गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेरे क्रिकेट संघाला आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय 36 2 गडींच्या 37 2 गडींच्या मोबदल्यात. 37 ला 2 विकी पुजारे. यावेळी किरण करले ऑन स्ट्राइक एंड वरती असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लाईनचा चेंडू ऑन साइडला फटका निघतोय डीप काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या दिशेने. चेंडू एक टप्पा घेतोय 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. सांघिक धावसंख्या 4 ने पुढे सरकले 41 2 गडींच्या मोबदल्यात. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता असेल एक सन्मानपूर्वक धावसंख्या उभी करण्यासाठी. या विस्कर ऑफ द विकेट्स पॉइंटच्या डोकीवरनं चेंडू टोलवलाय किरण करलेने. डीप पॉइंट पर्यंत चेंडूचा प्रवास. अर्थात कॅरेबियन स्टाईल मध्ये चेंडूवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न आणि
दोनच धावा पाहायला मिळत आहेत किरण कर्लेच्या नावावरती. 2 किरण कर्ले वैयक्तिक धावसंख्येवरती पोहोचतोय, तर सांघिक धावफलक 2 पुढे सरकला 43. 2 गडींच्या मोबदल्यात वैयक्तिक 14 धावांवरती खेळतोय आघाडीचा विनीचा फलंदाज किरण कर्ले, उजव्या शैलीचा फलंदाज. फुलर लेनचा चेंडू ऑन साइडला फटका निघतोय, मिडॉनला चेंडू पार करतोय, लॉंग ऑन बाउंड्रीवरनं क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, चेंडूची अचूक फेकी होते आणि एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय 44. 2 गडींच्या मोबदल्यात 5वं षटक मैदानावरती पाहायला मिळत आहे. प्रदीप रासम ज्याच्या बॅटमधनं एक मोठा फटका निघाला, कणकवलीतली बरीचशी मैदानं ज्या खेळाडूने गाजवली आणि कित्येक स्पर्धांमध्ये हाफ सेंचुरी नोंदवण्याचा इतिहास ज्याच्या नावावरती आहे तोच प्रदीप रासम, डावकर शैलीचा फलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू खाली राहतोय, चकवतोय, आखूट टप्प्याचा चेंडू मात्र अंदाज बसला जातोय प्रदीप रासमचा. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय. इनिंग मधील 5वं षटक समाप्त. सामना 6 षटकांचा, त्यामधील शेवटचं षटक या इनिंगची सांगता करणारं, इतिश्री करणारं षटक कुठच्या गोलंदाजाच्या हातामध्ये सुपूर्द केलं जाईल अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाकडनं हे पाहणं औत्सुक्याचं राहील. कॉल असेल रश्मी 11 मिडबाव, विपक्ष पेरनेम, स्ट्रायकर स्पेडनेम. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या, आपले प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करा आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्या. आपण पाहतोय श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव आयोजित ही भव्य दिव्य डे नाईट ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. शेवटचं षटक या इनिंगची सांगता इतिश्री करणारे षटक अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाकडनं योगेश मात्रे गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. धावफलक पाहायला मिळतोय 2 गडींच्या मोबदल्यात 44 धावा धावफलकावर. शेवटचं षटक हाणामारीचं षटक, आक्रमण अपेक्षित असेल त्या आक्रमणापासून बचाव करण्याचा प्रयत्न राहील तो गोलंदाज योगेश मात्रेचा. किरण कर्ले आणि किरण कर्लेच्या साथीला प्रदीप रासम ही जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे. ती गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेरे क्रिकेट संघ. अर्थात ही धावसंख्या 60-65च्या घरामध्ये न्यायची हा मनोमल इरादा असेल तर किरण कर्ले आघाडीचा विनीचा फलंदाज, ज्या फलंदाजाला हात खोलावे लागतील मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षेत किरण कर्ले, तर प्रदीप रासम आल्या पावले एक मोठा फटका पाहायला मिळाला. योगेश राईट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या यष्टीवरती शपल झाला, यष्टीरक्षकाला चेंडूने चकवला, दरम्यान एकेरी धाव ही पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बाईच्या स्वरूपात एकेरी धाव ही पाहायला मिळत आहे आणि एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय 45. 2 गडींच्या मोबदल्यात 45ला 2. प्रथम फलंदाजी करतोय गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेरे क्रिकेट संघ ग्रीन पार्क मिडबावच्या मैदानावरती. याची देही याची डोळा हा सामना पाहायला मिळतोय क्रीडा रसिकांना. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. शॉर्ट फाईन लेग वरती एक क्षेत्ररक्षक, फ्लाइंग स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. सीमारेषेजवळ यावेळी डीप लॉंग लेग वरचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये तैनात केला जातोय. ऑन साइडला पाहिलं तर वायडेश लॉंगनवर एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ, त्याचप्रमाणे मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. यावेळी झेल हवेमध्ये झेल टिपण्याची नामी संधी प्रदीप रासमला माघारी परतावं लागेल. अर्थात तिसरा गडी बाद होतोय गांगेश्वर क्रीडा मंडळ क्रिकेट संघाचा. प्रदीप रासम तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज प्रथमेश चिंदरकरची पावलं मैदानाकडे पाहायला मिळत आहेत. प्रदीप रासम छोटेखानी खेळ करून माघारी परतताना दिसतोय. तिसऱ्या गड्याच्या रूपात धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे 45. 3 गड्यांच्या मोबदल्यात किरण कर्ले आणि किरण कर्लेला साथ देण्यासाठी प्रथमेश चिंदरकर.
शेवटचं षटक या इनिंगची सांगता इतिश्री करणारे षटक योगेश म्हात्रे हा गोलंदाज हाताळताना दिसतोय. पंचांच्या डाव्या साइडे राईट आर्म ओव्हर द विकेट. मध्यम गतीचा गोलंदाज, गोलंदाजीमधील विविधता ही आपल्याला पाहायला मिळेल. वेगवान चेंडू, बॅटची किनार घेतोय, चेंडू येतोय शॉर्ट फाईन लेग वरती. दाजी नाईक चेंडूवरती ताबा मिळवण्यात थोडासा अपयशी पाहायला मिळतोय. एकेरी धाव पळून पूर्ण केली जाते आणि एकेरी धाव संख्येने प्रथमेश चिंदरकर आपलं खातं उघडतोय. सांघिक धावफलक एकने पुढे सरकलाय. 46 3 गडींच्या मोबदल्यात शेवटचं षटक आपण पाहतोय. अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ ज्याला नशिबाचा कौल मिळाला, नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. मधल्या शिवरचा वेगवान चेंडू, पायचीचं हलकचं फील, पंच दाद देत आहेत. पायचीच्या स्वरूपात चौथा गडी बाद होतोय. आघाडीचा विनीचा फलंदाज जो स्थिरावला होता तो किरण करले चौथ्या गड्याच्या रूपात माघारी. नवीन फलंदाज यश घाडी मैदानावरती पावलं टाकताना दिसतोय. गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेरे क्रिकेट संघाकडनं धावफलक स्थिरावलाय. 4 गडींच्या मोबदल्यात 46 धावा धावफलकावर. शेवटचं षटक आपण पाहतोय. योगेश म्हात्रे गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळत आहेत आणि अचूक गोलंदाजीमधील अचूकता शोधण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. योगेश म्हात्रे अचूक लाईन अँड लेंथ पकडताना आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. वेगवान चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. डीप स्कोर लेग वरनं क्षेत्ररक्षक येईल वेगाने, चेंडूची फेकी करेपर्यंत दुसरी धाव घेण्याचा अयशस्वी प्रयत्न इथं मात्र नडला जातोय आणि प्रथमेश चिंदरकरला माघारी परतावं लागतंय. विकेट यश गाडी हा फलंदाज बाद होताना दिसतोय, म्हणजे विकेट नंबर 5. नवीन फलंदाज निखिल फरकर मैदानात पावल्या टाकताना दिसतोय. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पूर्णपणे रोखून धरलाय आपल्या गोलंदाजीवरती योगेश म्हात्रे. 2 धावा बॅटने आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 1 बाईस मध्ये 3 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. कंजूशी करणारं षटक, अर्थात विश्वास दाखवला होता अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाकडनं. त्या विश्वासाला सार्थकी गोलंदाजी पाहायला मिळते योगेश म्हात्रेचे. निखिल परकर शेवटचा चेंडू असेल आणि पंचांच्या डाव्या साइडे राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलरलाईनचा चेंडू यावेळी कव्हरच्या क्षेत्रामध्ये टोलवला जातोय. कव्हर वरनं स्वीपर कव्हर पर्यंत चेंडूचा प्रवास व्हायला मिळतोय. चेंडूची फेकी होईल, दुसरी धाव पूर्ण केली जाते आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न अपूर्ण ठरताना दिसत आहेत. गडी बाद होतोय, म्हणजे 6वा गडी बाद होतोय. 2 धावा ज्या दुहेरी धावसंख्येने धावफलक पाहायला मिळतोय. 49 धावा 6 गडींच्या मोबदल्यात. 6 षटकं 36 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. या सामन्यातील पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला आणि 49 धावा 6 गडींच्या मोबदल्यात अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ ज्याला 50 धावांचा पाठलाग करावा लागेल. दुसऱ्या इनिंग मध्ये 50 धावांचा यशस्वी पाठलाग होईल की 49 धावांचा बचाव केला जाईल. काय घडतंय काय बिघडतंय या सामन्यामध्ये, कुठचा संघ आजच्या रजनीमध्ये पहिल्या विजयाची नोंद करतोय ग्रीन पार्क मिडबाऊच्या मैदानावरती. आणि मायक्रोफोनवरती आवाज बदलेल आमच्या साथी समालोचक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठीचा गोड आणि मंजूळ आवाज श्री अमोल जमदाडे सर मायक्रोफोनवरती जोडले जातील. तर थोड्या वेळासाठी मी प्रदीप देऊळकर माझ्या शब्दकोशांना पूर्ण विराम देतोय. ऐकूया पुढील आवाज अमोल जमदाडे सर यांचा.
हॅलो. आजच्या दिवसातील दुसरा सामना होणार आहे तो रश्मी 11 मिडबाव विरुद्ध प्रेरणे स्ट्रायकर पेडणे यांच्यात. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल ताबडतोब आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी या. आजच्या दिवसातील दुसरा सामना रेशमी 11 मिडबाव विरुद्ध पेरणे स्ट्रायकर पेडणे यांच्यात. हॅलो चिक हॅलो हॅलो सुस्वागतम. धन्यवाद प्रदीप देऊलकर. उपस्थित क्रीडा रसिकांचं कॉमेडी कक्षामधून मी समालोचक अमोल जमदाडे आपलं मनापासून हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड भारताचा आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करत 14 विद्या आणि 64 कलेंचा अधिपती गणपती गजाननाला नमन करत येथील स्थानदेवता इष्टदेवता आणि ग्रामदेवता यांच्या चरणी नतमस्तक होत रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025च्या आजच्या दुसऱ्या रजनीमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सगळ्यात मोठ्या रकमेची डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपण सगळेजण पाहत आहात. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून आदरणीय भाईजी नरेश साहेब आणि शैलेजी लोके साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली त्यांच्या नियोजनाखाली होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम अथक परिश्रम आणि मेहनत याच्या जोरावरती रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या सर्व सहकार्यांनी दिलेली साथ आणि याचा सुंदर असा परिपाक म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सगळ्यात मोठ्या रकमेची डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पालकमंत्री चषक आपण सगळेजण पाहत आहात. नाणेफेकीचा कौल नशिबाचा कौल अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमने जिंकत प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेरे क्रिकेट टीमला प्रथमतः बॅटिंगसाठी आमंत्रित केले. निर्धारित 6 षटकांमध्ये 49 धावांची टोटल गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेरे क्रिकेट टीमची 50चं लक्ष अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमच्या समोर. चला यापुढचा सामना होतोय रेशमी 11 मिडबाव क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये पेरनेम स्ट्रायकर पेडणे क्रिकेट टीम अशी लढत यानंतरची आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला गोवा राज्याचा क्रिकेट संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला रश्मी 11 मिडबाव क्रिकेट टीम मध्ये देखील आयात केलेले खेळाडू आहेत. तर दोन्ही मातबर संघांची ग्रंथिका यानंतर लगेचच जुळली जाते. दोन्ही संघांचे संघनायक तुम्हाला फायनल कॉल आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला सामन्याला सुरुवात करायची. अजिबात वेळ घेऊ नका. आपल्याला वेळेमध्येच सामने संपवायचे आहेत त्यामुळे अजिबात वेळ घेऊ नका. दोन्ही संघांना विनंती आहे. सामन्याला सुरुवात होते. आमच्या सोबत जर आपण पाहिलं तर कॉमेंट्री बॉक्समध्ये बादल चौधरी सर, मनीष पाटील सर, प्रदीप देऊलकर सर आणि मी मराठी समालोचक अमोल जमदाडे आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय. स्पर्धेच्या माध्यमातून आमचे ऑफिशियल उमेशजी मांजरेकर सर, मंगेशजी धुरी सर, एम्ब्रोज अल्मेडा सर आणि सुशील शेडगे सर या सगळ्यांच्या साथीने आमच्यासोबत गुणलेखन करतायत ज्ञानेश केळुसकर. त्याच पद्धतीने 70-70 स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा ही मालिका कव्हर करतो आहोत. सुंदर असं सुगम संगीत देखील तुमच्यापर्यंत पोहोचतंय आमचे डीजे ऑपरेटर आणि डीजेच्या माध्यमातून. ग्रीन पार्क स्टेडियम मिडबाव मध्ये क्रिकेटचा थरार महोत्सव रंगलाय. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मधून मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत डाबाच्या दुसऱ्या सत्राकडे आपण वळतो. डाबाच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ होतोय. अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम प्रथमतः फिल्डिंग केली आणि त्यानंतर गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेरे क्रिकेट टीमने प्रथमतः बॅटिंग केली आहे. 49 धावा फलकावरती आहेत. 50चं लक्ष्य. मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं. अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम तुमचा एक्स्ट्रा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये लगेच पाठवायचा आहे. सामन्याला सुरुवात होते. दिलीपजी तळेकर यांच्या मालकीचा संघ आहे गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेरे आणि तो आता मात्र फिल्डिंग करत असताना आपण पाहतोय सलामीची बिनीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग ला सुमित तयार.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निखिल. पहिलाच फुल टॉस बॉल आणि त्याला भिरकवून दिलाय स्क्वेअर लेग बॉर्डरलाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती किया है स्वॅग से स्वागत. चेंडू बॉर्डरलाईनच्या बाहेर. RPM चौकार. त्याच्यावरती एक सुंदर गाणं देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं. पाहिजे तेवढ्या दिडक्या देईन तुला रे सुमित डोंगरे मॅच जिंकून दाखव मला रे. हे सुप्रसिद्ध गाणं ज्या खेळाडूवरती लिहिलं गेलं तोच खेळाडू स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय. आकर्षक 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. लेग स्टिक वरचा बॉल ऑन साइडला खेळायचा इथे प्रयत्न फसलाय. धाव घ्यायची की नाही या मनोमन इरादा अंतिम क्षणी निर्णय झालाय आणि यावेळेला मात्र सफल देखील झालाय. एक धोकादायक धाव पत्करली. एकने टीमची धावसंख्या पुढे जाते. फलकावरती बिनबाद 9. आतापर्यंत अनिवार्य पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. बाईचा सिग्नल पंचांनी कळवलाय आणि प्रथम स्ट्रायकिंग येईल. आता मात्र मनीष तयार होईल. मनीष कोलेकर. मनीष स्ट्रायकिंग गेला तयार झालेत. खातं ओपन करायचं बाकी आहे. निखिल परकर गोलंदाजी मार्कवरती आहेत. ऑफ स्टिकच्या बाहेर थोडीशी फ्लाय दिली आहे. टप्पापर्यंत थोडंसं बाहेर बॉलला वळवलंय. या चेंडूवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. कव्हर्सला चेंडू खेळायचा होता मात्र मनीषने चेंडू डॉट घेतलाय. निखिल आतापर्यंत 4 चेंडू त्याने टाकलेत. तर पहिल्या षटकामध्ये व्यक्तिगत कोट्यातलं पहिलं संघाचं पहिलं षटक फेकत असताना कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं निखिल फरकर जो सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला देवगड परिसरातला हा खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी आहे या खेळाडूकडे. अक्रॉस लाईनचा वापर केलाय. याही वेळेला डॉट. प्रेशर बनवलं जातंय. दबावाची परिस्थिती आहे. 2 चौकार जरूर आले आणि त्यानंतर मात्र संघर्ष करायला भाग पडले. ही खासियत आहे निखिल परकर यांची. चेंडू दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. टीमची धावसंख्या फलकावरती आतापर्यंत थांबली आहे 9. पाठलाग करायचा 50चा. 6 षटकांची लढत आहे. गोलंदाज निखिल तयार. खातं ओपन करायचं मनीष यांना बाकी आहे. ते मात्र संघर्ष करतायत स्ट्रायकिंग गेलला. या वेळेला बाहेर काढले बॉलला. कट करायचं आहे. चेंडू एका बाजूला आहे बॅट दुसऱ्या बाजूला आहे. चेंडू डॉट घेतलाय. यष्टीरक्षकाच्या दिशेने आपण पाहतोय. निखिल फरकर यांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये आलेत बिनबाद 9 धावा. संग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. फ्लड लाईट्स देखील चांगल्या पद्धतीचे आहेत. 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण लाईव्ह टेलिकास्ट करतो आहोत ही संपूर्ण मालिका. 30 चेंडू 41ची गरज आहे. मनीष थोडेसे संघर्ष करतायत, स्ट्रगल करतायत सुरुवातीच्या कालावधीमध्ये. मात्र हा स्ट्रगलचा कालावधी आहे. आयुष्य असो किंवा क्रिकेट, तुम्हाला कोणाला चुकला नाहीये. सुरुवातीचा कालावधी आहे तो तुम्हाला स्ट्रगल करावाच लागतो आणि स्ट्रगल मध्ये जो खेळाडू भक्कमपणे मैदानामध्ये उभा राहतो तोच खेळाडू यशस्वी देखील होतो. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोखलंय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय महेश घाडी यांना. पहिला बॉल डॉट घेतलाय. सुमित स्ट्रायकिंग येईल. आतापर्यंत 2 चौकार त्यांच्या बॅट मधून आलेत. व्यक्तिगत 8 धावांचं योगदान त्यांनी आतापर्यंत दिलंय. टीमची धावसंख्या फलकावरती आहे 9 धावा. 1 षटक आणि 1 चेंडूचा खेळ देखील संपलाय. कांगेश्वर क्रीडा मंडळ तळेरे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम लढताना आपल्याला पाहायला मिळते.
बॅटिंग करते यावेळेला अवधूत स्पोर्ट कणकवली. फुल टॉस बॅट वरती घेतलाय, कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय, डीप मध्ये प्रोटेक्शन देखील आपल्याला पाहायला मिळालंय. या स्पर्धेचे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळते, जे सर्कलचं रिंगण आहे त्या रिंगणवरती तुम्हाला LED स्ट्रीप पाहायला मिळते. एक वेगळेपण रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून आपल्याला क्लबच्या ठिकाणी उपलब्ध व्हा. देवगडमध्ये रंगणार क्रिकेटचा अजून एक रणसंग्राम. मात्र तत्पूर्वी तुम्ही पाहताय रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली सगळ्यात मोठी स्पर्धा. यावेळेला डी स्कोर लेगच्या बाहेर एक टप्पा घेत चेंडू फरार. RPM चौकार. एकवीस धावा फलकावरती लागलेत, अजून 29 ची आवश्यकता आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. महेश गाडी गोलंदाजी मार्गवरती आहेत. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी विरुद्ध बाजूने कल्पवृक्ष एंड कडून ते गोलंदाजीसाठी तयार झालेत. ताकद द्यायची आहे, फटका मिस झालाय आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर स्विंग अँड मिस. बॅटला चुकवलंय बॉलने, चेंडू बाहेरच्या दिशेने आलाय. चेंडू थोडासा वळलाय, थोडस वळण देखील घेतलंय, कमबॅक केलंय. शेवटचा बॉल खूप चांगला डिलिव्हर्ड केलाय महेश गाडी यांनी. टेल्यू डॉट घेतलाय. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. 6 षटकांची लढत आहे. 50 धावांचा पाठलाग करत असताना अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमचा धावफलक आहे आतापर्यंत 21 धावा, बिनबाद 21. 29 धावांची गरज. 24 चेंडूंचा खेळ, 24 मध्ये बनवायचे आहेत 29. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा सिग्नल पंचांनी कळवलंय. फलंदाजी करणाऱ्या टीमने बॅटिंग चॉईस पॉवर प्ले स्वीकारलाय. कालच्या दिवसामध्ये, कालच्या रजनीमध्ये आपण पाहिलंय AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीम सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारी पहिली टीम आपल्याला मिळाली आहे. पहिला संघ मिळालाय. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव 2025च्या या भव्य दिव्य अशा क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिला संघ ज्याने पहिलं तिकीट मिळवलंय सेमीफायनलचं, तो संघ आहे अचित कदम यांच्या मालकीचा AK स्पोर्ट वरवडे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला एक संघ मिळेल सेमीफायनल मध्ये अजून प्रवेश करणारा. अवधूत स्पोर्ट कणकवली विपक्ष गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेरे अशी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते आहे. 24 चेंडूमध्ये 29 ची गरज आहे आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज देखील तयार झालेत. कॉम्बॉक्सच्या एंड कडून सिद्धार्थ जटार गोलंदाज तयार. यावेळेला हाय ऍक्शन, अपील 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 आणि फिंगर्स अप. LBW लेग बिफोर विकेट. फलंदाज आउट झालेत. स्ट्रायकिंग यांचे मनीष कोळेकर. मनीष कोळेकर आउट झाल्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज ज्याची पावलं मैदानाच्या दिशेने वळत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा टेनिस क्रिकेटचा बाहुबली दाजी नाईक, मॅन फ्रॉम हुडाहुडा वेंगुर्ला परिसरातला हा खेळाडू. अनेक वेगवेगळे रेकॉर्ड्स आपल्या नावावरती करणारा खेळाडू. आक्रमकता ही त्याची खास वैशिष्ट्य आहेत. प्रत्येक सामन्यामध्ये आक्रमक खेळी करणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याची बॉडी लँग्वेज जरी तुम्ही पाहिलात तरी तो आक्रमकच आपल्याला वाटतो. असा हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुपरस्टार खेळाडू दाजी नाईक मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. आणि दाजी सोबत तुम्ही स्लेजिंग करू शकत नाहीये. मी एक स्पर्धा पाहिली होती वैभववाडीमध्ये आणि दाजी सोबत थोडीशी स्लेजिंग झाली आणि त्या सामन्यामध्ये दाजीने जी धुवाधार फलंदाजी केली ती मात्र प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहे. असा दाजी नाईक मुंबई परिसरामध्ये भाईंदरमध्ये देखील या खेळाडूने आपला एक वेगळा करिश्मा दाखवला होता आक्रमक फलंदाजीने. तोच हा दाजी लावेल आपल्या जीवाची बाजी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार झालेत. जठार अकुटप्प्याचा बॉल बॅकफुटवरती जात वीरेंद्र सेवक स्टाईलने अपरकटचा सुंदर फटका. चेंडू डीप कोर पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. RPM चौकार.
टेंगुडीजे आपण मैदानामध्ये आल्याची चाहूल करून दिली आहे दाजी नाईक यांनी. मी माझा स्वाभाविक खेळ करणार आहे, माझा नॅचरल खेळ मी करणार आहे मैदानाच्या आतमध्ये. 4ने टीमची धावसंख्या वाढते, 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सातत्याने वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये आपलं बहुमूल्य योगदान देणारा हा खेळाडू चौकारा ठोकून आपलं खातं ओपन करतोय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूला रोखले, 1ने व्यक्तिगत 5 धावांचं योगदान आतापर्यंत दाजी नाईक यांचं. टीमची धावसंख्या आहे 26. 50चं लक्ष्य आहे विजयासाठी. जर पाहिलं तर अजून 24ची गरज आहे. येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत 22 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण आहे. अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमला विजयासाठी अजून 24 बनवायचे आहेत. गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेरे क्रिकेट टीम फिल्डिंग करते. 21 चेंडूंचा खेळ आहे. गोलंदाज तयार कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून. यावेळेला सुमितने या ऑन साइडला फटका खेळला. डीप स्क्वेअर क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या प्रयत्नामध्ये धाव तर बनवली आहे आणि खूप चांगली फेकी देखील झाली आहे चंद्रा जाधव यांच्या दिशेने. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढती आहे. एकेरी धावांनी धावसंख्या परावर्तित झाली आहे. 27 धावा, 1 आउट. बाद झालेले फलंदाज आहेत मनीष कोळीकर आणि त्यानंतर सुमित जे सलामीला आलेत, सुमित डोंगडे. त्यांच्या साथीला दाजी नाईक व्यक्तिगत 5 धावांवरती खेळतात. सुमित यांनी देखील खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत केली आहे. व्यक्तिगत 20 धावा त्यांच्या खात्यावरती आहेत. वैयक्तिक 20 धावांचं बहुमूल्य योगदान चौकार ठोकून त्याने आपलं खातं ओपन केलं होतं आणि त्याच पद्धतीने दाजी नाईक यांनी देखील आपलं खातं चौकार ठोकूनच केले. दोन्ही आक्रमक खेळाडू आहेत. मात्र जर सुमितच्या तुलनेचा विचार केला तर दाजी नाईक थोडेसे जास्त आक्रमक पाहायला मिळतात. मात्र क्रिकेटमध्ये जोश के साथ साथ होश भी रखना बहुत ही जरूरी है. सिद्धार्थ तयार ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. फटका थोडासा मिस टाइम झालाय. एलईडी स्ट्रीप आपल्याला पाहायला मिळतात सर्कलवरती. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावने सातत्याने प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केलाय आणि याही वर्षी जर आपण पाहिलं तर सगळ्यात मोठ्या रकमेची स्पर्धा तर ठेवलीच आहे. मात्र त्याचबरोबर एलईडी स्ट्रीप आहे. सर्कलवरती वेगळे वैशिष्ट्य पण टिकवण्याचा सातत्याने प्रयत्न केलाय. शेवटच्या दिवसामध्ये आपण अंतिम सामन्याच्या अगोदर रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून काहीतरी वेगळा संदेश देण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. हे देखील त्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य आपल्याला गेली 7 पर्व पाहायला मिळते. पंचाने मृत चेंडू घोषित केलाय आणि त्यानंतर गोलंदाज आपल्या गोलंदाजाच्या बिंदूपर्यंत पुन्हा मागे येताना पाहतोय. तर टीमची धावसंख्या फलकावरती थांबली आहे 28. सिद्धार्थ जठार तयार. स्ट्रायकिंगला सुमित आहेत. अपील केले. उत्साह खूप जास्त होता या अपील मध्ये. पंचाची नकारात्मक मान हल्ली आहे. किरण करले जोपर्यंत चेंडूला अडवून फेकी करतील तोपर्यंत एकेरी धाब्यांचा कालावधी आहे. एकेरी धाब्याने सांघिक धावसंख्या पुढे जाते. 29 धावा 3 षटकांच्या सांगते एकेरीस. 50चा पाठलाग करत असताना अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. येणारे चेंडू 18 धावा बनवायचे आहेत 21. या पुढचा जो सामना होणार आहे रश्मी 11 मिडबाव क्रिकेट टीम, त्या टीमचे ओनर आहेत हेमंत पवार जे कतारमध्ये राहतात आणि कतारवरून ते या सामन्याचा आनंद देखील घेणार आहेत. त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा कळवल्यात. पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये यापुढची ती लढत होईल आणि रश्मी 11 मिडबाव क्रिकेट टीम मध्ये मुंबई परिसरातले खेळाडू आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील देखील खेळाडू या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 18 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 21 धावांची गरज आहे. 21 हा गणेशाचा क्रमांक आहे. गोलंदाजी मार्गवरती निखिल परकर व्यक्तिगत कोड्यातल्या दुसऱ्या आणि टीमच्या माध्यमातून 4थ्या षटकामध्ये कल्पवृक्ष यांकडून तयार. समोर आहे सुमित डेकळे. सुमित डोंगरे तयार आहे. यावेळेला सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. काऊ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. डीप मध्ये एकच धाव टीमच्या खात्यामध्ये. सुमित एकेरी धावावरती समाधान मानतोय. टीमची धावसंख्या पुढे जाते फलकावरती 30. 20 धावांची अजून गरज आहे. निम्म्यापेक्षा अधिकचा पल्ला आतापर्यंत सर केलाय. फक्त एकच विकेट आल्या. मनीष यांच्या माध्यमातून पहिला विकेट मिळाला. त्यानंतर दाजी मैदानामध्ये आला आणि त्यानंतर या सामन्याची संपूर्ण सूत्र त्याने आपल्या हातामध्ये घेतली आहेत.
विकेटच्या शोधामध्ये गांगेश्वर क्रीडा मंडळ तळे क्रिकेट संघ त्यांना विकेट हवी आहे. मोमेंटम शिफ्ट होण्यासाठी विकेटची अति आवश्यकता गांगेश्वर क्रीडा मंडळ तळे क्रिकेट टीमला. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल उडवण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेत आणि यावेळेला हाईटचा फायदा घेतलाय. सिद्धार्थ जठार यांची हाईट खूप मोठी आहे आणि त्यामुळे त्यांनी हाईटचा फायदा घेतलाय. चंद्रा जाधव चेंडूचा खाली वाढ बघत होते आणि त्याच्या अगोदरच वरती झेल टिपण्यात यशस्वी ठरलेत सिद्धार्थ जठार. विकेट आली आहे, दाजी आउट. नवीन फलंदाज ऋतांशु पाटील, नवी मुंबई परिसरातला हा खेळाडू मैदानामध्ये दाखल होत असताना आपण त्याला पाहतोय. ऋतांशु पाटीलला साथ द्यायची आहे यावेळेला फलंदाज आपण जर पाहिलं तर सज्ज होईल स्ट्रायकिंग इनला ऋतांशु पाटील, कारण विकेट आली आहे दाजी नाईक यांची. नॉन स्ट्रायकिंग इनला सुमित आहे, सुमित डोंगडे नॉन स्ट्रायकिंग इनला. खूप चांगली फलंदाजी सुमित आतापर्यंत करतात आणि त्यांना साथ देण्यासाठी मैदानामध्ये ज्याचं आगमन झाले तो आहे ऋतांशु पाटील. समीकरण थोडंसं बदलणार आहे. एका विकेट नंतर 20 धावांची अजून गरज आहे. 16 चेंडू 20 ची गरज. फुल टॉस बॅट वरती घेतलाय, ताकद तर दिली आणि चेंडूला पाठवलंय कल्पवृक्षाच्या दिशेने बॉर्डर लाईनच्या बाहेर. ऋतांशु पाटील ब्रँडेड फटका, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. चला नाणेफेकीसाठी या फायनल कॉल रश्मी 11 मिडबाव आणि पेरनेम स्ट्रायकर पेडणे क्रिकेट टीम. फायनल कॉल आहे. आपण जर वेळ घेतला तर सामना कमी षटकांचा होईल, याची कृपया आपण नोंद घ्या. आमच्या डीजेच्या तालावरती आमचे जे चाचा आहेत ते देखील सुंदर डान्स करताना आपल्याला पाहायला मिळतात सातत्याने. प्रत्येक वर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून ते उपस्थित देखील राहतात. षटकार ठोकलाय आणि टीमची धावसंख्या वाढवली आहे 36. विजयासाठी फक्त 14 ची गरज आहे. 15 चेंडूंचा खेळ, 14 धावांची गरज. आल्या आल्या आपला जलवा दाखवलाय, इरादे स्पष्ट आहेत, आक्रमक खेळ करणार आहे यावेळेला ऋतांशु पाटील. समोर खूप चांगली गोलंदाजी होते निखिल फरकर यांच्या माध्यमातून, त्यांनी विकेट देखील मिळवलेत. चांगला बॉल, फ्लाय दिली आहे, वातावरण टाईट केलंय. ऋतांशु पाटीलला उत्तर देणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. एक चेंडू षटकारासाठी गेला, त्यानंतर डॉट बॉल आलाय. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज एकमेकांच्या विरोधामध्ये वरचढ होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हेच पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर असतात. ऋतांशु तयार, आतापर्यंत 2 चेंडूमध्ये त्यांनी 6 धावा बनवलेत. निखिल फरकर तयार, ज्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे. रुबी कट, त्यानंतर यष्टिरक्षक चंद्रू जाधव चेंडूला रोखण्याचा प्रयत्न करतात. लॉंग स्टॉप रिजनकडे चेंडू जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र लेग स्लिप मध्ये असणारा पप्पू कल्याणकर चेंडूला रोखतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये आली आहे 1 धाव, 1 ने धावसंख्या पुढे जाते 37 धावा. 37 धावा आतापर्यंत फलकावरती लागलेत. सुमित तयार झालेत स्ट्रायकिंग गेमला. खूप चांगली फलंदाजी, एका बाजूने खिंड लढवली आहे. बचेंगे तो और भी लढेंगे हा खेळाडू वन मॅन आर्मी आहे, मोठ्या मॅचचा खेळाडू आहे. अनेक स्पर्धेमध्ये आपलं योगदान या खेळाडूने दिलंय, त्यामुळेच त्याला सलामी साठी देखील पाठवलं गेलं. सुमित डोंगडे तयार, त्याच्यावरती एक सुंदर गाणं देखील आपल्याला पाहायला मिळालं, तोच हा सुमित. समोरच्या दिशेने खेळलाय, स्ट्रेट ड्राईव्हचा एक सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळालाय. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढते. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला रोखले गेले, 1 ने धावसंख्या बदलते 38 धावा. विजयासाठी अजून 12 ची गरज आहे. 12 चेंडू 12 ची आवश्यकता. कोण वाजवणार पहिल्या मॅच मध्ये कोणाचे 12 ते देखील आपल्याला पाहावं लागेल.
रन बॉल सिच्युएशन आहे, त्यामुळे दोन्ही संघांना सामना जिंकण्याची अगदी समान संधी आहे. दोन्ही संघांना शेवटचा कॉल असेल आणि शेवटची विनंती असणार आहे. रश्मी 11 मिडपाव आणि पेरनेम स्ट्रायकर पेडणे नाणेफेकीसाठी ताबडतोब दोन्ही संघाच्या संघनायकांनी प्रेझेंटेशन बॉक्स पाशी यायचं आहे. शेवटचा कॉल आणि शेवटची विनंती. सिद्धार्थ जटार पुन्हा एकदा व्यक्तिगत कुट्यामधल्या दुसऱ्या षटकामध्ये तयार झाले. त्या टीमच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर 5वं षटक ते टाकतील. 12 चेंडूंचा खेळ आहे, 12ची गरज आहे. गांगेश्वर तळेरे क्रीडा मंडळच्या विरोधामध्ये अवधूत स्पोर्ट कणकवली अशी लढत आहे. ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, चेंडूला रोखलंय. झेल टिपावा की चेंडू अडवावा या द्विधा विवंचनेमध्ये पाहायला मिळाला. अंतिम क्षणी चेंडूला रोखण्याचा निर्णय झाला. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. सुमित याने हा फटका खेळलाय. स्ट्राईक बदलली आहे. ऋतांशु पाटील स्ट्रायकिंग एंडला येतील. 11 मध्ये 11 बनवायचे आहेत. 39 धावा आतापर्यंत फलकावरती लागलेत. पहिला सामना रोमहर्षक स्थितीमध्ये जात असताना आपण पाहतोय आणि कालच्या रजनीमध्ये देखील पहिली लढत शेवटच्या बॉलपर्यंत गेली होती. बांदेश्वर बांदा विपक्ष जर आपण पाहिलं तर धाडसकल गोवा अशी पहिली लढत होती आणि ती देखील शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या बॉलपर्यंत रंगताना पाहायला मिळाली. आणि हा देखील सामना असाच प्रेक्षकांना पाहायला मिळेल का, हा अंदाज आमचे प्रेक्षक वर्तवतात. 11 मध्ये 11 बनवायचे आहेत. समोरच्या दिशेने खेळत लॉंग ऑन बाउंड्रीवरती जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव, रन बॉल सिच्युएशन आहे. खूप चांगली गोलंदाजी सिद्धार्थ जटार यांच्या माध्यमातून. एक युवा गोलंदाज आहे, मात्र युवा गोलंदाजाने आतापर्यंत खूप चांगला आपला जलवा दाखवलाय, एफर्ट दाखवलाय. 10 चेंडूंचा खेळ आहे, 10 मध्ये 10 बनवायचे आहेत. सुमित आणि त्याच्या साथीला ऋतांशु पाटील जे व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे. आणि त्यांच्या समोर एक युवा टॅलेंट तळेरे गावातील हा एक युवा गोलंदाज सिद्धार्थ जटार. क्रिकेटचे एक उज्ज्वल भविष्य म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जाईल. नक्कीच एका छोट्या गावामधून आलेला हा खेळाडू व्यावसायिक क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या समोर चांगली गोलंदाजी पेश करत असताना आपण त्याला पाहतोय. सिद्धार्थ तयार, समोर आहे सुमित. ओहो, याही वेळेला चांगला बॉल किरण करलेले चेंडूला स्टॉप केलंय. लेग स्लिपच्या दरम्यान हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. चेंडू फाईन लेगला चालला होता. लॉंग लेगच्या दरम्यान चेंडूला रोखलंय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये आली आहे 1 धाव. एक धावा आतापर्यंत बनवले गेले. 3 चेंडूमध्ये 41 धावा फलकावरती आहेत. 9 धावांची गरज आणि चेंडूंचा खेळ देखील बाकी आहे 9. अप्पाली कनगुटकर कृपया आपण संपर्क करायचा आहे. अप्पाली कनगुटकर गोवा. लगेच कॉमेंट्री बॉक्सकडे आपण संपर्क करा. काका नरे आपली वाट बघतायत. काका नरे यांच्याकडे आपण संपर्क करायचा आहे लगेचच. 41 धाव फलकावरती आहेत. सिद्धार्थ खूप चांगली गोलंदाजी करतात. आग उठणारी गोलंदाजी आहे. कडवट मार आहे, तिखट मार आहे. आतापर्यंत सामन्याला जिवंत ठेवलंय या गोलंदाजाने. समोर खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला. ऋतांशु पाटील, संघर्ष चालू आहे, स्ट्रगल चालू आहे. आणि या वेळेला मात्र विकेट जाण्याची शक्यता देखील आहे, कारण ज्या वेळेला दबाव येतो त्यावेळेला मैदानामध्ये काही ना काहीतरी घडतं. मात्र जर विचार केला तर रन बॉल सिच्युएशन सगळं दोन्ही टीमसाठी ठीकठाक चाललंय. 42 धावा फलकावरती लागलेत. 8 मध्ये 8 बनवायचे आहेत. डोलायमान स्थितीमध्ये असणारी ही लढत, धावांची पुंजी कमी होती, मात्र गोलंदाजांनी सामना आतापर्यंत जिवंत ठेवलाय. खास करून जर आपण पाहिलं तर सिद्धार्थ जटार आणि निखिल परकर या गोलंदाजांनी प्रभावित केलंय. महेश गाडी यांनी देखील चांगली गोलंदाजी केली, मात्र 1-2 मोठे फटके त्यांच्या षटकामध्ये आलेत. 8 चेंडूंचा खेळ, 8ची गरज आहे. फुल टॉस बॅट वरती घेतलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळेला त्याला बीट करत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर बऱ्याच वेळानंतर आलाय चौकार आणि 4 धावांनी टीमची धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे 46. विजयासाठी फक्त 4ची गरज आहे. एक चौकार ठोकून सगळं काही आमच्यासाठी अलबेल आहे, सगळं काही ठीकठाक आहे असं सांगून टाकलंय सुमित डोंगडे यांनी, ज्याच्याकडे अनुभव आहे. अनुभव नक्की उपयोगामध्ये येतो.
ज्यावेळेला सामना कुशल मोडकडे जातो त्यावेळेला अनुभवच कामी येतो. सुमित तयार झालेत. गोलंदाजी मार्गवरती आहेत सिद्धार्थ जटार. फुल टॉस करा बॉल आणि त्याला पाठवले बाउंड्री लाईनच्या दिशेने. विजयाचा फटका, विजयाचा चौकार. सिद्धार्थ जटार यांचा खरा बॉल लेग स्टिक वरचा आणि त्याला पाठवले लॉंग लेग स्क्वेअर लेगच्या दरम्यान. सुमित यांनी सामना संपवलाय चौकार ठोकून MS धोनी स्टाईलने आणि पहिला सामना जिंकलाय अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमने. गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेरे क्रिकेट टीमचा पराभव केलाय. मात्र खूप चांगली फाईट गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेरे क्रिकेट टीमच्या गोलंदाजांनी दिली आहे. फलंदाजांनी थोडंसं निराश